साताऱ्यामधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणामधील एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात। या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने अखेर बडतर्फ करण्यात आलेला आहे। पलटण पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याने कारवाई करण्यात आली। डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात आता कारवाईला अधिकच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने बडतर्फ करण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी इम्तियाज मुजावर या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट पोहोचवतात। इम्तियाज, मोठी कारवाई करण्यात आली, बदने बडतर्फ करण्यात आलेला आहे। नक्कीच शुभमजी, पलटण पोलीस ठाण्याचा जो पीएसआय अधिकारी गोपाल बदने याचे संपूर्ण बदनामीचे किस्से हळूहळू आता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बाहेर येत आहेत। काही रील्स, काही त्याचे व्हिडिओ, काही त्यांनी त्रास दिलेल्या लोकांना असलेले जे व्हिडिओ असे बाहेर येत आहेत आणि यातच त्यानं घटना घडल्यापासून तो जो फरार होता आणि त्यानं ज्या पद्धतीने नाट्यमयदृष्ट्या तो हजर झाला त्या दिवसापासून ते आतापर्यंत त्यानं ज्या प्रकारे पोलिसांना गुंगारा दिला होता, त्या सगळ्या गोष्टींमुळे पूर्णतः या पोलीस यंत्रणेच्या विरोधामध्ये संपूर्ण सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये पूर्णतः बदनामीचं वातावरण निर्माण झालं होतं। आणि याचीच दखल घेत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी डॉक्टर महिलेला केलेल्या बलात्कार प्रकरणी मुख्य आरोपी जो गोपाल बदने आहे, सध्या तो न्यायालयीन कोठडीमध्ये आहे साताऱ्यामध्ये। त्या गोपाळ बदनेला झालेल्या खात्यांतर्गत चौकशीमध्ये त्याच्या उच्चापती समोर आल्या आणि त्याचा चौकशीचा अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक समोर मांडण्यात आला। एकंदरीत खात्यांतर्गत चौकशी करण्यासाठी विशेष पोलीस घनश्याम सोनवणे हे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली होती आणि खात्यांतर्गत चौकशीच्या वेळी समोर आली त्याच वेळी खऱ्या अर्थानं गोपाळ बदनेच्या अनेक किस्से बाहेर आले। त्याला आज त्या ठिकाणी बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली आहे। इम्तियाज, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।